नमस्कार, मी आहे सुमित. आपल्या सर्वांचं स्वागत करतो SNJB COE पॉडकास्टमध्ये. आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन व करिअर ऑपॉर्च्युनिटी संदर्भात एक CET ते कॅम्पस नावाची सिरीज बनवतो. या सिरीजमधली सर्व माहिती आपल्याला पुढे कामातच पडणार आहे. तरी या सिरीज संदर्भातील सर्व अपडेट्स करिता आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. त्याचबरोबरीने नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर टॅप करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्राम पेजची लिंक आणि यूट्यूब चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर, जवळजवळ आपला 40 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. कारकीर्द खूप मोठी आणि नेहमीच वरच्या स्टेपवर आपण गेलेला आहात. तर आता याच्यामध्ये SNJB कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चांदवड इथले आता आपण प्राचार्य आहेत. तर विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतल्यावर आपल्या कॉलेजला विद्यार्थ्याच्या आयुष्यात काय बदल घडून येईल असं तुम्हाला वाटतं? ही जी श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्य आश्रम SNJB जी संस्था आहे ना, आता 99 वर्षात ही संस्था पदार्पण करते आणि पुढच्या बरं. वर्षात ही संस्था शतकी कामगिरी गाठणार आहे. साधारणतः 99 वर्षापूर्वी 3 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही संस्था आज या संस्थेमध्ये साधारणतः 14,500 विद्यार्थी, 1,000च्या पुढं शिक्षक कर्मचारी आणि वेगवेगळ्या शाखांमध्ये 18 वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण देणारं ही SNJBचं हब जे आहे ना, हं. याला आम्ही तर खरं याला सगळ्याला गुरुकुलच असं म्हणतो. आणि आम्हाला खरोखर ते आवडतंच. कारण हे आम्ही गुरुकुल परंपरेतूनच या संस्थेची निर्मिती झालेली आहे आणि त्या परंपरेला अनुसरून, त्या परंपरेला साधून, त्या परंपरेबरोबर राहूनच आम्हाला वाटचाल करायची आहे आणि त्या परंपरेतलंच एक 2004 मध्ये सुरू झालेलं हे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. आणि मी जसं मग तुम्हाला सांगितलं, की या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य असं आहे, की हे 2000 मागच्या 2 वर्षापूर्वी स्वायत्त झालं. UGC जी आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, त्यांनी याला स्वायत्ततेचा दर्जा दिला आणि म्हणून या महाविद्यालयाला स्वतःचा सिलेबस बनवण्याचा, स्वतः या सगळ्या परीक्षा घेण्याचा, स्वतः इव्हॅल्युएशन टूल बनवण्याचा अधिकार जो आहे तो UGC आणि विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला एक चांगलं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. या स्वातंत्र्याचा आम्ही बंधनामध्ये राहूनच वापर करतो आहोत आणि NEP जी आलेली आहे, त्यांनी जे गाईडलाईन्स दिलेले आहेत, ज्या मार्गदर्शक तत्व आहेत, त्या मार्गदर्शक तत्वाला अनुसरून लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे जे ट्रेंड्स आहेत, त्याला अडॉप्ट करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय-काय त्यांना लागेल, त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये काय-काय गोष्टी अपेक्षित आहेत, या सर्वांगीण विचार करून आम्ही तो करिक्युलम बनवतो आणि त्या दृष्टिकोनातनं महाविद्यालय जे आहे, ते मी तुम्हाला सांगितलं नॅकचं A+ ग्रेड आहे. आता याच्यावरती फक्त A++ राहिलेलं आहे, जे आम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये अचीव्ह करायचं आहे. आणि महाविद्यालयाच्या सगळ्या ब्रांचेस ज्या आहेत, त्या सगळ्या NBA अक्रेडिटेड आहेत. आणि बरं. त्याच्यामुळं ही सिस्टम जी आहे, ती सर्टिफाईड सिस्टम आहे इथली. महाविद्यालयाची संपूर्ण सिस्टम असो वा प्रत्येक डिपार्टमेंटची आपली सिस्टम असो, ती सर्टिफाईड आहे. आणि त्याच्यामुळं महाविद्यालयामध्ये दिलं जाणारं शिक्षण हे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून देणारं शिक्षण आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये आम्ही विचार करतो खूप वेगवेगळ्या आस्पेक्टने, खूप गोष्टीचा विचार करतो, की विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताना त्याला त्याच्या ब्रांचमधलं काय शिक्षण द्यायचं, हं. याच्या पलीकडं दुसऱ्या ब्रांचमधलं त्याला शिक्षण कसं लागेल, काय लागेल, त्याच्यानंतर त्याला वेगवेगळे जे काही फील्ड्स आहेत बाहेर अदर दॅन इंजिनिअरिंग, त्या संदर्भातलं त्याला आणखीन काय काय सपोर्टिव्ह शिक्षण लागेल, या दृष्टिकोनातनं मल्टीडिसिप्लिनरी बोललात. मल्टीडिसिप्लिनरी झालं, मल्टी फॅकल्टी सुद्धा आहे. या बरं. दृष्टिकोनातनं की बाबा फायनान्सचा विषय, इकॉनॉमिक्सचा विषय विद्यार्थी शिकला पाहिजे. ज्या इंजिनिअरला इकॉनॉमिक्स कळत नाही, त्या इंजिनिअरला अर्थच नाही, कळलं पाहिजे त्याला, की बाबा ओके. हा प्रॉडक्ट जो बनवायचा आहे तो कमीत कमी किमतीत बनवला तर माझा फायदा होईल. कस्टमर विकत घेईल ना. आणि त्याच्यामुळे त्याला कळलंच पाहिजे इकॉनॉमिक्स काय आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं आम्ही काय केलंय, की आमच्याकडं 2 सेपरेट एरियाज निवडलेले आहेत. हा ग्रामीण भाग आहे, त्याच्यामुळे ॲग्रीकल्चर एरिया, आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांना फायनान्स चांगला कळला पाहिजे म्हणून फायनान्शियल. आणि म्हणून आम्ही सब्जेक्ट टाकताना जे काही वेगळे सब्जेक्ट टाकतो, जे वेगवेगळे सब्जेक्ट शिकवतो, त्याच्यामध्ये फायनान्सचा टच आहे, कुठे ॲग्रीकल्चरचा टच आहे. मुलाला वाटलं की ॲग्रीकल्चरमध्ये त्याला चांगली प्रगती करायची, तो ॲग्रीकल्चरच्या कडे जाऊ शकतो, किंवा त्याला फायनान्समध्ये जायचं तर फायनान्सकडे जाऊ शकतो. आणि म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन असू दे, AIDS असू द्या, या सगळ्यांमध्ये शिकताना त्याला फायनान्स किंवा ॲग्रीकल्चर यातलंही शिकता येईल. आणि म्हणून त्याची सर्वांगीण जी डेव्हलपमेंट आहे,
त्याच्यामुळे हा वेगळा एरिया झाला, की बाबा त्याला कोरमध्ये काय शिकलं पाहिजे, त्याला त्याच्या ब्रांचमध्ये काय शिकलं पाहिजे, मल्टीडिसिप्लिन दुसऱ्या ब्रांचमधलं काय शिकलं पाहिजे, वेगवेगळ्या मल्टी फॅकल्टीमधला कुठला सब्जेक्ट शिकला पाहिजे, हा एक भाग झाला. दुसरं लॅबोरेटरीमध्ये गेल्यानंतर त्याला काय स्किल सेट लागतील, त्याच्यासाठी किती प्रॅक्टिकल्स त्याला करावं लागतील, ते हाताने करण्यामध्ये त्याला काय काय लागेल, याच्यासाठी आमच्याकडं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक वेगळं सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये गेला तर तुम्हाला सापडेल. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये गेलात तर तुम्हाला ड्रोन एक्सलन्स सेंटर सापडेल, तर तुम्ही AIDS मध्ये गेलात तर तुम्हाला AR/VRचं सेंटर ऑफ एक्सलन्स सापडेल, तर सिव्हिलमध्ये गेलात तर तुम्ही अल्ट्राटेक कंपनीने एस्टॅब्लिश केलेलं सेंटर ऑफ एक्सलन्स सापडेल तुम्हाला. बरं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये गेलात तर AICT आयडिया लॅब नावाचा एक वंडरफुल जवळजवळ ₹1,00,00,000 खर्च करून केलेली एक लॅबोरेटरी आहे, जिथं ते मुलं बापरे! स्वतःच्या हाताने फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये सगळं स्वतःच्या हाताने करायला शिकतात. मग 3D प्रिंटिंग असू द्या किंवा मग त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्रिलिक पासून करणारे वेगवेगळ्या वस्तू असू द्यात किंवा वेगळं सगळं स्वतःच्या हाताने हे सगळं जे आहे, या सगळ्यांमध्ये हे स्किल सेट्स कसे वाढावेत, नॉलेज कसं वाढावं या दृष्टिकोनातून दिलं जाणारं हे एक भाग झाला. हा झाला त्याच्या कोर शिक्षणाचा भाग. दुसऱ्या भागामध्ये आम्ही विचार करतो, की त्याला त्याची पर्सनॅलिटी ग्रूम करण्यासाठी काय दिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला मागच सांगितलं, की ॲप्टिट्यूड ट्रेनिंगमध्ये काय केलं पाहिजे. मग ॲप्टिट्यूड ट्रेनिंग आम्ही त्याला सिलेबसमध्ये टाकलं. याच्याबरोबर काय केलं पाहिजे, तर त्यांनी आता वी आर टॉकिंग मल्टी लँग्वेज. एक लँग्वेज येऊन काम नाही आहे. हं, आम्हाला हं. मल्टी लँग्वेजेस यायला पाहिजेत. त्याच्यामुळं आम्ही इंग्रजी तर तुम्हाला येतच आहे. त्याच्याबद्दल काही नाही. इंग्रजी अधिक चांगलं करण्याकरता मग कम्युनिकेशन स्किल कसं वाढवलं पाहिजे, प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल कसं केलं पाहिजे, त्याच्याच दृष्टीने प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल शिकवतो. याच्याबरोबर तुम्हाला जर एखादी फॉरेन लँग्वेज आली, एक परदेशी भाषा जर आली, तर तुमचं आणखीन क्रेडिबिलिटी मार्केटमध्ये वाढते. त्याच्या दृष्टीने मग जॅपनीज असो, जर्मन असो किंवा फ्रेंच असो, अशा प्रकारच्या लँग्वेजेस शिकवण्यासाठी ते सिलेबसमध्ये आम्ही टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर सिलेबसमध्ये थोडं शिकेल तो एक त्याचा चांगला हे निर्माण होईल, त्याची बेस तयार आवड होतो. निर्माण होईल आणि आवड निर्माण झाली तर मग आम्ही त्याला वेगवेगळ्या लँग्वेज मग जर्मन, जापनीज असेल तर मग वेगवेगळ्या लेव्हल्समध्ये N5 पासून वरती टॉप कसं जायचं, जापनीज कसं चांगलं शिकायचं. तुम्हाला कदाचित कल्पना आहे की नाही मला माहीत नाही. पण जपानमध्ये आज बाहेरच्या देशामधले अँड दॅट टू इंडियन्स इतकी रिक्वायरमेंट आहे इंजिनिअर्सची विचारता सोय नाही. पण कंडिशन काय आहे? दे शुड नो जापनीज. शिकलं पाहिजे. अगदी जर्मन बरोबर. तर टेक्नॉलॉजीचा हबच आहे. मग आम्ही जर्मनीही हो. विद्यार्थ्यांना शिकवतो, प्रवृत्त करतो. हे झालं त्याचं. त्याच्याबरोबर को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये मग त्याला हॅकॅथॉनमध्ये भाग घेता आला पाहिजे. वेगवेगळ्या पेपर्स लिहिले पाहिजे. त्यांनी रिसर्च पेपर्समध्ये तेवढं लिहिता येतात का त्याला प्रोजेक्टमध्ये मिनी प्रोजेक्ट आम्ही तुम्हाला सांगितलं मिनी प्रोजेक्ट त्याचं कन्व्हर्जन मेजर प्रोजेक्टमध्ये कसं. या शिक्षणाबरोबर आम्ही त्याला काय केलंय, की 7 सेमिस्टर आम्ही त्याला कॉलेजमध्ये ठेवू आणि 8वं सेमिस्टर पूर्णपणे इंडस्ट्रीमध्ये पाठवू त्याला इन प्लांट ट्रेनिंग. त्यामध्ये त्यांनी जे 7 सेमिस्टरमध्ये शिकलेले आहे ते इंडस्ट्रीमध्ये करायचं. माझी अशी रिक्वेस्ट आहे, जर हे विद्यार्थी जे येतील ना इथं, त्या सर्वांनी 7 सेमिस्टर इथं चांगलं शिकावं आणि हं. 8वं सेमिस्टर त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन जे शिकलेले आहे त्याचा वापर करावा. मला अशी खात्री आहे, की ती इंडस्ट्री या 6 महिन्याचं ट्रेनिंग दिल्यानंतर इमिजिएटली त्या मुलाला जॉबच ऑफर करेल तिथं. तुम्ही जितकं चांगलं इम्प्लांट ट्रेनिंग कराल, लगेच तुम्हाला जॉब ऑफर होईल. बघा तुम्हाला जॉबच तिथं अवेलेबल झालेला आहे. अशा प्रकारे परत याच्या पलीकडं आणखीन मग NSSचे वेगवेगळे आम्ही करतो, की त्याच्यामध्ये त्या मुलाला 8 दिवसाचं शिबिर असतं. त्यामध्ये तो गावात जातो, तिथले सगळे प्रॉब्लेम्स पाहतो. त्यांच्यामध्ये टेक्नॉलॉजिकली कशी मदत बरं. करता येईल हे सगळं बघतो. NSSच्या मार्गाने असेल किंवा म्युझिक सुद्धा आम्ही त्याला फर्स्ट इयरमध्ये को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीज शिकवतो. त्याला इंटरेस्ट असेल तर स्पोर्ट्समध्ये त्याला हे करण्यासाठी प्रयत्न करतो. असा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही त्या मुलाला प्रयत्न करतो. कदाचित काही प्रोग्राम तर आम्ही त्यांना सांगतो, तुमचं तुम्हीच करायचं सगळं. सो लीडरशिप डेव्हलपमेंट जी आहे, त्यांनी स्वतःच अँकरिंग करायचं, त्यांनी स्वतःच तो प्रोग्राम कंडक्ट करायचा. आम्ही त्याला सपोर्टिव्ह रोल मागं देतो आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे 17 क्लब्स आहेत आमच्याकडं. या वेगवेगळ्या मग लँग्वेज क्लबपासून ते कोडिंग क्लबपासून ते वेगवेगळ्या प्रकारचे क्लब्स आहेत. या वेगवेगळ्या क्लबमध्ये तो मुलगा पार्टिसिपेट करू शकतो आणि स्वतःचं डेव्हलपमेंट करून घेऊ शकतो आणि म्हणून एक चांगली अपॉर्च्युनिटी, एक चांगली संधी या SNJB 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जी महाविद्यालयाची ग्रोथ आहे, माझी अशी रिक्वेस्ट आहे, की एकदा या, पहा आणि अनुभव घ्या आणि त्याच्यानंतर विचार करा. मला असं वाटतं, की SNJBमध्ये आपलं भविष्य अतिशय सुरक्षित हातामध्ये 100% असेल. कारण आम्ही हे मानतो, की आलेल्या प्रत्येक मुलाचा, इथला प्रत्येक शिक्षक
हा पालकच आहे. त्या भावनेतूनच आम्ही 25 मुलांच्या मागे एक मेंटॉर नेमतो. तो त्यांचे कॉलेजमधले प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करतोच करतो. याच्या पलीकडे जाऊन त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये असलेले प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय सुंदर असं बिल्डिंग, नयनरम्य बिल्डिंग आहे. इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय सुंदर आहे. पण या इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर अतिशय चांगला जो आत्मा म्हणतो ना कॉलेजचा, तो फॅकल्टी अतिशय चांगले आहे, लॅबोरेटरीज अतिशय चांगल्या आहेत. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं, की आमचा विद्यार्थी जर एखाद्या क्राउडमध्ये उभा राहिला, तर अतिशय वेगळा दिसला पाहिजे. काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये असलं पाहिजे. समथिंग डिफरंट असलं पाहिजे. अशा प्रकारचं आउट ऑफ बॉक्स विचार करून आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो. आत्ताच लेटेस्टमध्ये आम्ही एक हॉलो बॉक्स घेतलेला आहे. त्या हॉलो बॉक्समध्ये 3D पूर्ण तुम्हाला दिसेल. कधी आला तर पहा तुम्ही तो हॉलो बॉक्स. यू विल बरं. सी अँड यू विल वंडर फॉर दॅट. सो अशी जी लेटेस्ट टेक्नॉलॉजीज अवेलेबल असतील, त्या सगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीशी आम्ही संलग्न आहोत. कारण ते विद्यार्थ्यांकरता आहे. अशा प्रकारचा विचार करणारं हे व्यवस्थापन अतिशय महाविद्यालयाचं व्यवस्थापन जे आहे, मॅनेजमेंट जे आहे, ते स्वतःच इतकं सुशिक्षित आहे. त्यांच्या स्वतःच्याच कंपन्या आहेत, त्यांचे स्वतःचंच हे आहे आणि अच्छा. तेच म्हणजे मला आमचे जे मॅनेजमेंट आहे, दिनेश बुलोडा म्हणून जे आहेत, संस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत. त्यांची स्वतःची एम-बी शुगर नावाची आशिया खंडातली एक किंवा दुसरी कंपनी असलेली कंपनी आहे, अच्छा. जिचा वर्ल्ड ओव्हर त्यांचा असा स्वतः बी-टेक केमिकल टेक्नॉलॉजी असलेला हा यू-डी-सी-टीचा माणूस आहे आणि अतिशय वंडरफुल प्लॅनर आहे. आणि दुसरे जे मॅनेजमेंटचे मेंबर्स आहेत, त्याच्यामध्ये श्री झुंबरलालजी भंडारी हे स्वतः फार्मासिस्ट आहेत. त्यांची स्वतःची ड्रिप इरिगेशन नावाची फॅक्टरी आहे. सुनील कुमारजी चोपडा जे आहेत, त्यांचा स्वतःचा अतिशय चांगला व्यवसाय आहे. बरं. योगेशजी मोदी आहेत, ते स्वतः बी केमिकल आहे, त्यांचा अतिशय चांगला व्यवसाय आहे. आणि श्री अभिजितजी मोदी जे आहेत, ते स्वतः सी-ए आहेत आणि ते नाशिकच्या सी-ए असोसिएशनचे आता अध्यक्ष आहेत. बरं. असं सगळ्या वेगवेगळ्या मॅनेजमेंटच्या मेंबर्सचा मार्गदर्शन जे मिळतं ना, त्या मार्गदर्शनामधून नवीन-नवीन संकल्पना जन्माला येतात आणि त्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी आणखीन काहीतरी करत राहिलं पाहिजे ही भावना निर्माण होते आणि वेगवेगळ्या गोष्टी होत जातात. खरं. सो अशा लोकांचा स सल्ला, मार्गदर्शन, गाईडन्स असलेली ही संस्था, या संस्थेमध्ये असलेली वेगवेगळ्या प्रकारची फॅकल्टी, 24 फॅकल्टी ऑलमोस्ट 24 फॅकल्टी पी-एच-डी आहेत आणि ऑलमोस्ट 25 फॅकल्टी पी-एच-डी करतायत. सो यू विल सी there is a wonderful combination of skill sets, knowledge and everything. इन्फ्रा इज व्हेरी वंडरफुल आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की एस-एन-जे-बीमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही हीच भावना देऊ की तो इथलाच आहे आणि इथून गेल्यानंतरही तो इथलाच राहणार आहे. कारण इतकंच आमचा राहणार. ॲल्युमिनी कनेक्ट खूप चांगला आहे बरं. आणि त्याच्यामुळं ॲल्युमिनी आमच्या सिलेबस फ्रेमिंगमध्ये प्रत्येक विषयासाठी एक ॲल्युमिनी इंडस्ट्री एक्सपर्ट पार्टिसिपेट करतो, त्याचे इनपुट्स देतो. त्याच्याप्रमाणे सिलेबस बनतो आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं, की हे शिक्षण जर इथला मुलगा घेईल, तर तो आयुष्यामध्ये आपल्या पायावरती 100% उभा राहील. आम्ही नुसतं प्लेसमेंटसाठीच मदत करत नाही, तर स्टार्टअपमध्ये मदत करण्याकरता सुद्धा पॉलिसीज अवेलेबल आहेत. तिथंही प्रचंड तुम्हाला मदत केली जाईल. याच्याबद्दल तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता एकदम निशंक होऊन तुम्ही जर या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आलात, तर तुम्हाला इथलं जो अनुभव आहे, तो 4 तेवढं. वर्षाचा अनुभव अतिशय उत्कृष्ट राहील आणि हे जे गोल्डन पिरियड आहे तुमच्या आयुष्यातला, हा मेमोरेबल गोल्डन पिरियड राहील, एवढी खात्री देतो. जर आपल्याला हा पॉडकास्ट आवडलेला असेल, तर फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.